498ची तक्रार दाखल होताना किंवा दाखल झाल्यावर आणि दाखल झाल्यानंतर काय करायचं याचा आपण पहिल्या 3 पार्टमध्ये बघितलं. या चौथ्या पार्टमध्ये बघू की 498 बद्दलचे इतर पर्याय काय आहेत. 498ची तक्रार दाखल झाल्यानंतर आपल्याला वाटत असेल की आपल्या विरुद्ध झालेले आरोप हे पूर्णतः खोटे आहेत आणि त्याच्याबद्दलचे प्रायमा फेसी पुरावे आपल्याकडे आहेत. जसं की तारखा, या तारखेला असं झालं म्हटलंय पण त्या तारखेला आपण तिथे नव्हतोच, किंवा त्या तारखेला हे असं होतं त्यामुळे या तारखेला हे होणं शक्य नाही, असं तुमचं म्हणणं असेल तर त्याच्या बाबतीत आपण SP साहेबांकडे कारवाई करू शकता आणि किंवा CP साहेबांकडे कारवाई करू शकता शहर आणि ग्रामीणनुसार, आणि त्यानुसार तुमच्या विरुद्धचे आरोप चुकीचे आहेत हे पोलिसांना सांगू शकता. याच्यामुळे तुमच्या चार्जशीटला बांधताना तुम्हाला तुमच्या विरुद्धची केस तुमच्यासाठी स्ट्रॉंग बनण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे ही कारवाई करणं आवश्यक आहे.